बातमी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेची। जयंत पाटील राजकारणातील शकुनी मामा आहे, पांढरा शुभ्र चेहरा पण व्हाईट कॉलरचा गुन्हेगार। टीका करताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली आहे। प्रचाराच्या दरम्यान त्यांनी पातळी सोडून टीका त्या ठिकाणी केल्या, अर्वाच्य भाषेमध्ये टीका त्या ठिकाणी त्यांनी केल्या। माझं कुटुंब ज्या घरामध्ये राहत होतं त्या कुटुंबावरती रात्री हल्ला गुंडांच्या करवी करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून जयंत पाटलांचा हा जो पांढरा शुभ्र चेहरा आहे आणि हे व्हाईट कॉलरचा गुन्हेगार म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी स्वतःची ओळख या मतदारसंघामध्ये केली। जातीय तेढ हिंदू आणि मुस्लिम वाढेल का या दृष्टीनं सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केला। भाऊ खोत यांच्या या टीकेवर जयंत पाटील यांनी काय उत्तर दिले ऐकूया। हो, पण आता सध्या त्यांच्या पदभार घेतलेला आहे, पदग्रहण केलेलं आहे, त्यांचं काम सुरू झालेलं आहे। त्यामुळं त्यांच्या कामाला शुभेच्छा देण्यासाठी मी तिथं हजर होतो। NISA बिझनेस ॲडवायझरी कमिटीची मीटिंगही होती, पण त्यानंतर माझी त्यांची भेट नाही झाली। आमदार सदाभाऊ खोतांनी तुमच्यावर मी त्यांची भेट नाही घेतली। त्या विधानभवनात आल्या त्यावेळी त्यांचं स्वागत केलं। एकंदरीत म्हणजे पॉझिटिव्ह असं म्हणता येईल का? दोन्ही राष्ट्रवादी माझी त्यांची अशी भेट झालेली नाही आणि आम्ही कोणती चर्चा केलेली नाही। कारण वारंवार साहेब पण सांगतात की जयंत पाटील साहेब त्यांच्यासोबत होते। हो, पण आता सध्या त्यांच्या पदभार घेतलेलं आहे, पदग्रहण केलेलं आहे, त्यांचं काम सुरू झालेलं आहे। त्यामुळं त्यांच्या कामाला शुभेच्छा देण्यासाठी मी तिथं हजर होतो। NISA बिझनेस ॲडवायझरी कमिटीची मीटिंगही होती, पण त्यानंतर माझी त्यांची भेट नाही झाली। आमदार सदाभाऊ खोतांनी तुमच्यावर मी त्यांची भेट नाही घेतली। त्या विधानभवनात